प्रश्न पहिला. महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहे? 1. जिष्णू देववर्मा. 2. आचार्य देवव्रत. 3. सी.पी. राधाकृष्णन. 4. यापैकी नाही. उत्तर जिष्णू देववर्मा. प्रश्न दुसरा. वर्दीतल्या माणसाच्या नोंदी या पुस्तकाचे लेखक कोण आहे? 1. विश्वास पाटील. 2. सदानंद दाते. 3. रश्मी शुक्ला. 4. यापैकी नाही. उत्तर सदानंद दाते. प्रश्न तिसरा. सन 2026 मध्ये धर्मेंद्र देओल यांना मरणोत्तर कला कोणता पुरस्कार देण्यात आला? 1. पद्मश्री. 2. पद्मभूषण. 3. पद्मविभूषण. 4. भारतरत्न. उत्तर 3. पद्मविभूषण. प्रश्न चौथा. सन 2025 मध्ये फिडे महिला विश्व शतरंज अजिंक्यपद ही स्पर्धा कोणी जिंकली? 1. कोनेरू हम्पी. 2. दिव्या देशमुख. 3. तानिया सचदेव. 4. यापैकी नाही. उत्तर 2. दिव्या देशमुख. प्रश्न पाचवा. चौथी इंडिया AI जागतिक समिट सन 2026 कोठे पार पडली? 1. मुंबई. 2. दिल्ली. 3. कलकत्ता. 4. यापैकी नाही. उत्तर 2. दिल्ली. प्रश्न सहावा. इराणची राजधानी कोणती आहे? 1. अबुधाबी. 2. रियाद. 3. तेहरान. 4. काबूल. उत्तर 3. तेहरान. प्रश्न सातवा. श्री सत्यनारायण नुवाल यांना नुकताच कोणता राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे? 1. भारतरत्न. 2. पद्मविभूषण. 3. पद्मभूषण. 4. पद्मश्री. उत्तर 4. पद्मश्री. प्रश्न आठवा. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाने सन 2025 मध्ये सुरू केलेल्या 100 व 150 दिवसाच्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट काय होते? ऑप्शन 1. प्रशासकीय सुधारणा, पारदर्शकता, जबाबदारी आणि लोककेंद्रित कामकाज संस्कृती रुजविणे. फक्त नवीन रस्ते बांधकाम आणि पायाभूत सुविधा विकास. कृषी क्षेत्रातील नवीन धोरणे आणि शेतकरी कर्जमाफी. शिक्षण क्षेत्रात नवीन अभ्यासक्रम लागू करणे. उत्तर 1. प्रशासकीय सुधारणा, पारदर्शकता, जबाबदारी आणि लोककेंद्रित कामकाज संस्कृती रुजविणे. प्रश्न 9वा. T20 विश्वचषक सन 2026च्या अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण? 1. अभिषेक शर्मा. 2. जसप्रीत बुमराह. 3. संजू सॅमसन. 4. हार्दिक पंड्या. उत्तर 2. जसप्रीत बुमराह. प्रश्न 10वा. सत्या नडेला हे कोणत्या कंपनीशी संबंधित आहे? 1. गूगल. 2. ॲमेझॉन. 3. मायक्रोसॉफ्ट. 4. टेस्ला. उत्तर 3. मायक्रोसॉफ्ट. प्रश्न 11वा. सध्या भारताचे परराष्ट्र सचिव कोण आहे? 1. एस जयशंकर. 2. विक्रम मिस्त्री. 3. हर्षवर्धन श्रुंगला. 4. विनय गोखले. उत्तर 2. विक्रम मिस्त्री. प्रश्न 12वा. G20 शिखर परिषद 2023 कोठे झाली होती? 1. बाली. 2. मुंबई. 3. नवी दिल्ली. 4. ढाका. उत्तर 3. नवी दिल्ली. प्रश्न 13वा. मराठी भाषा गौरव दिवस कधी साजरा केला जातो? 1. 1 मे. 2. 18 फेब्रुवारी. 3. 15 ऑगस्ट. 4. 27 फेब्रुवारी. उत्तर 4. 27 फेब्रुवारी. प्रश्न 14वा. 2023 मध्ये भारताने आदित्य L1 ही मोहीम कशासाठी राबवली? 1. चंद्राचा अभ्यास. 2. मंगळाचा अभ्यास. 3. सूर्याचा अभ्यास. 4. गुरूचा अभ्यास. उत्तर 3. सूर्याचा अभ्यास. प्रश्न 15वा. नोबेल शांतता पुरस्कार कोणत्या देशात दिला जातो? ऑप्शन 1. नॉर्वे. 2. स्वीडन. 3. स्वित्झर्लंड. 4. डेन्मार्क. उत्तर 1. नॉर्वे. प्रश्न 16वा. 2024 मधील उन्हाळी ऑलिम्पिक कुठे झाले? ऑप्शन 1. टोकियो जपान. 2. पॅरिस फ्रान्स.
3 लंडन ब्रिटन, 4 बीजिंग चीन. उत्तर 2 पॅरिस फ्रान्स. प्रश्न 17वा. कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात चॅट जीपीटी कोणत्या कंपनीने बनवले? ऑप्शन 1 ओपन एआय, 2 गूगल, 3 मायक्रोसॉफ्ट, 4 मेटा. उत्तर 1 ओपन एआय. प्रश्न 18वा. हार्मुसची समुद्रधुनी कोणत्या 2 देशांच्या दरम्यान आहे? ऑप्शन 1 इराक आणि कुवेत, 2 इराण आणि सौदी अरेबिया, 3 इराण आणि ओमान, 4 ओमान आणि येमेन. उत्तर 3 इराण आणि ओमान. प्रश्न 19वा. सीओपी हा शब्द खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? ऑप्शन 1 जागतिक व्यापार संघटना WTO, 2 हवामान बदल परिषद क्लायमेट चेंज, 3 अणुऊर्जा परिषद, 4 यापैकी नाही. उत्तर 2 हवामान बदल परिषद. प्रश्न 20वा. नवीन फौजदारी कायदे केव्हापासून लागू करण्यात आले? ऑप्शन 1 जून 2024, 2 जुलै 2024, 3 ऑगस्ट 2024, 4 26 जानेवारी 2025. उत्तर 2 1 जुलै 2024.